कॅप्टन कराड कॅप्टन घाबरतात विचारत का तो रोले का साहेब काय म्हणतो बारामतीला आपण निघत आहात. आज सुनेत्रा पवार जे आहेत ते उमेदवारी अर्ज दाखल करताय. आपण पण जाता काय नाही? नाही, आज फॉर्म भरायला वेळेच आम्ही जातो आहोत आणि काल सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलेलं आहे की ही निवडणूक जी आहे ही बिनविरोध झाली. पण या अगोदरच 15 दिवसापूर्वीच मुख्यमंत्री माझ्याशी चर्चा झाली होती आमच्या अधिवेशनामध्ये. ते म्हणाले आपण सगळ्यांना सांगितलं पाहिजे, विनंती केली पाहिजे की बिनविरोध व्हावी म्हणून. आता मी अनेक वेळा सांगितलं परंतु काय ते झालं नाही. शेवटी मला असं वाटतं गुरुवारी सुनेत्राताई असताना त्यांना सांगत होत्या बारामतीला मी आणि दिलीप वळसे पाटील त्यांच्याकडे गेलो आणि मग तिथूनच त्यांनी जे आहे रामदास आठवले यांना फोन लावला, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना फोन केला की सहकार्य करा, या जानकरांना फोन केला आमच्यासमोर. त्याच्यानंतर त्यांनी उद्धवजी ठाकरेंना फोन केला की फॉर्म भरायला जात्याचं सहकार्य असावं. त्यांनी तेही सांगितलं की भुजबळ आणि दिलीप वळसे तुम्हाला भेटायला येतो. तर त्यांनी सांगितलं की काही आवश्यकता नाही, तुम्ही काहीच काळजी करू नका, बरं दिसत नाही, की आम्ही काहीतरी अडून धरलेलं आहे आणि म्हणून ते येत आहे. बाकी ते यायला एरबी यायला काय हरकत नाही. या कामासाठी आम्ही तुम्हाला फक्त सांगतो की आम्ही तुमच्या बरोबर आहोत. त्यानंतर त्यांनी खरगे साहेबांना फोन करण्याचा खूप प्रयत्न केला. तर खरगे साहेबांची विमानात आहे कुठे काय आहे असं चाललं. नंतर मी त्यांना विचारलं सुनीता त्यांना काय सांगितलं. त्याने सांगितलं की ते भेटले नाही, परंतु जयराम रमेश ते पण राज्यसभेत असल्यामुळे ओळख असेल. मी त्यांच्याशी बोलले आणि जयराम रमेश म्हणाले की मी वरती बोलतो म्हणून. त्यानंतर त्यांच्याबरोबर चर्चा करून मी आणि दिलीप वळसे आम्ही दोघे पण पवार साहेबांच्या शरद पवार साहेबांच्या घरी गेलो. तिथे सुप्रियाताई पण होत्या आणि पवार साहेब पण होते. सुप्रियाताईंचे म्हणाल आम्ही सगळ्यात अगोदर आम्ही जाहीर केलेलं आहे की आम्ही उमेदवार उभं करणार म्हणून आणि पूर्णपणे सहकार्य करणार. त्यांचं मतदान सुद्धा तिकडे आहे. हे सगळं अनेक गोष्टी चर्चा झाली. आता नंतर हाके वगैरे असे जे आहेत कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा समजवण्यात आलेलं आहे. आणखीनही काही लोक उभे आहेत. काँग्रेस पक्षाचे काही उमेदवार उभे राहिलेले महत्वाचे. मला असं वाटतं की पुन्हा त्याच्यावर चर्चा होईल आणि त्याच्यातून काहीतरी मार्ग काढला जाईल. कारण एका वेगळ्या परिस्थितीतून, कठीण परिस्थितीतून ही सगळी निवडणूक आपल्याला लढवावी लागत आहे. त्याचं काही कारण नव्हतं. पण अचानक जाणीवमानी नसताना अजितदादांचा जो ॲक्सिडेंट झाला किंवा काय आणि त्यामध्ये ते आपल्यामध्ये राहिले. पण त्यामुळे हे सगळे जे आहे ही निवडणूक जी आहे लढवावी लागते आहे आणि सगळ्यांनी सपोर्ट केलेला आहे बहुतेक सुनीताताईंना. मला असं वाटतं की बिनविरोध निवडणूक निश्चितपणे होईल. पण अजून सुद्धा आपल्याला वाटतंय का की काँग्रेसचे जे